दिल्लीपर्यंत पोहोचला पाहिजे अशा मी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो। जय हिंद जय महाराष्ट्र। यानंतर माननीय अरविंदजी शिंदे अध्यक्ष पुणे शहर काँग्रेस आहे ते आपल्या मार्गदर्शन करतात। चला बाजूला आहे, चला 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 बाजूला कॅमेरा चला पडे चला चला बसून घ्या। व्यासपीठावर उपस्थित असलेले आपल्या तुमच्या आमच्या सर्वांचे नेते माननीय पवार साहेब, त्याचबरोबर खासदार सुळेताई, आमचे नेते बाळासाहेब थोरात, खासदार अमोलजी कोल्हे साहेब आपले आणि व्यासपीठावर उपस्थित असलेले सगळे आमदार, माजी आमदार आणि सर्व नेते, मी या भागाचा स्थानिक नगरसेवक आणि आपल्या पुणे शहर काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष या नात्याने आपल्या सर्वांचं स्वागत करतो। आणि या संघर्ष यात्रेला उपस्थित असलेले सर्व न घाबरणारे कार्यकर्ते या प्रभागामध्ये आणि या सभेसाठी उपस्थित आहेत, तर न घाबरणाऱ्या कार्यकर्त्यांना माझा मानाचा मुजरा देऊन आपण या सभेला उपस्थित राहिलात याबद्दल मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो। परत एकदा आपल्याला फक्त सांगू इच्छितो, मी काही जास्त बोलणार नाही, पण आपलं स्वागत करत असताना आज या व्यासपीठावर पवार साहेब उपस्थित आहेत, बाळासाहेब थोरात उपस्थित आहेत, सुळेताई उपस्थित आहेत, कोल्हे साहेब उपस्थित आहेत आणि कोल्हे साहेब आणि सुळेताईंच्या नेतृत्वामध्ये हा शेतकरीचा आक्रोश मोर्चा आपल्या या 3 जिल्ह्यातनं या तालुक्यामधनं 3 तालुक्यामधनं पुणे शहरामध्ये प्रवेश केलाय। आणि हा आक्रोश मोर्चा कशासाठी आहे? तर आक्रोश मोर्चा शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी आहे। आपल्याला कल्पना असेल, मी भारतीय जनता पक्षाच्या एका नेत्याला बोललो, एकदा बोलताना ऐकलं होतं, त्याचं असं म्हणणं होतं की एवढ्या वर्ष तुम्ही नेतेगिरी केली आणि शेतकऱ्यांना तुम्ही त्याचा मोबदला दिला का नाही आजपर्यंत शेती अर्धवट का राहिली? आमचं त्यांना एवढंच म्हणणं आहे, शेती करणारं काही सरकारी नोकरी नाहीये की एकदा लागली की ते PPF फंड आणि रिटायरमेंट फंड मिळण्यापर्यंत राहील। शेतीचं काम दरवर्षी, मग ते नैसर्गिक आपत्ती असेल किंवा मी स्टेजच्या समोर उपस्थित असलेल्या सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे की त्यांनी बसून घ्यायचंय, आपण बसून घ्यायचं आणि शांतता बाळगायची आहे। आपल्याला आपल्या प्रमुख नेत्यांचं मार्गदर्शन ऐकायचंय। मी स्टेजच्या उजवीकडे जेवढे उपस्थित आहेत मी सर्वांना विनंती आहे की आपण बसून घ्यायचंय। महाविकास आघाडीच्या सगळ्या कार्यकर्त्यांना व्यासपीठावर शिवसेनेचे नेते माननीय राऊत साहेब उपस्थित होतात, आपण टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत करूयात। राऊत साहेब, मी परत एकदा सर्वांना विनंती करतो की आपल्याला आपल्या प्रमुख नेत्यांचं मार्गदर्शन ऐकायचंय, आपण सगळ्यांनी बसून राहायचंय। व्यासपीठाच्या उजवीकडे जेवढे उभे आहेत त्या सर्वांना विनंती